आपल्यासोबत मंत्री अतुल सावे आहेत. सर, देशात दुःखद घटना आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झाले. काय श्रद्धांजली अर्पण करताल? मनमोहन सिंगजी हे RBI म्हणजे फायनान्समधले एक तज्ज्ञ माणूस होते. त्यांनी देशाचं 10 वर्ष नेतृत्व केलं आणि नक्कीच त्यांच्या काळामध्ये आज देशामध्ये त्यांनी जे काही फायनान्स डिसिप्लिन आणायचा प्रयत्न केला, हा खरोखर त्यांचं कौतुक आहे. मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मी माझ्या सावे परिवाराच्या वतीने त्यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. सर, दुसरा विषय राजकीय आहे, पालकमंत्री पदाचा आहे. संजय शिरसाट यांनी दावा केला की मीच पालकमंत्री होणार. दुसरीकडे काल संजय राठोड शहरामध्ये होते. ते म्हणले वरिष्ठ ठरवते तोच पालकमंत्री यवतमाळचा होईल. पण ते असंही म्हटलेत की संजय शिरसाट यांचं कुठेतरी वरिष्ठांशी बोलणं झालं असेल, त्याच्यामुळे ते म्हणत असतील की मीच पालकमंत्री होणार आहे. पण तुमचा दावा या जिल्ह्यावर आहे का की जालन्याच पालकमंत्री येणार? भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष जो निर्णय घेईल ती आज्ञा पाळायची ही आम्हाला सगळ्यांना सवय आहे. आणि त्यामुळे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, हे तिघं मिळून जो निर्णय घेतील पालकमंत्र्याचा तो आम्हाला मंजूर राहील आणि कुठलीही जबाबदारी दिली ती योग्य तऱ्हे पार पडावा हे आमचा स्वभाव आहे. सर, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, आता महापालिकेकडे सगळ्याचं लक्ष आहे. सुनावणी होईल, परंतु भाजप स्वतंत्र लढणार इथे. भारतीय जनता पार्टीचं आज इकडे काम चांगलं आहे आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये विचार करून जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. सर, मत्स्याजुगचं प्रकरण आहे. देशमुखांचा हत्या झाली, त्याच्यानंतर काल तुळजापूरमध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला. राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय का? तुम्हाला काय वाटतंय? असं नाही आहे. हे बघा, गुन्हेगारी वाढते असं नाही, उलट एक वचक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि जोपापासून होम मिनिस्टर झाले तेव्हापासून, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही क्राईम यापुढे होणार नाही याच्याकरता आम्ही काळजी घेतोय. धन्यवाद. नक्कीच हे होते मंत्री अतुल सावे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय श्रोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.